प्रतापराव जाधव साहेबांच्या मंत्रालयाचं उद्घाटन होतं आणि त्याच्यानंतर संध्याकाळी त्यांनी जेवायला बोलवलं होतं. पण एक पक्षशिस्त असायला पाहिजे, ती त्यांनी ओळखली पाहिजे. अरे मी असं म्हणेन की अशा सुद्धा बातम्या तुम्ही लावणं म्हणजे तुमचा मूर्खपणा आहे. असतील ना, पण ते कोणासाठी केलेले हे विचारत त्यांना, ते कदाचित पवार साहेबांसाठी केले असतील. अरे आपल्या खासदारांवर अविश्वास दाखवण्याचा हा प्रकार आहे. तुमचा विश्वास असला पाहिजे आपल्या आमदारांवर, खासदारांवर. मित्रांनो नमस्कार. मित्रांनो, कुणी कुणाला भेटायचं हे त्या खासदारांनी ठरवावं असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय. पण खासदारांच्या भेटीत त्यांनी आपल्या खासदारांना शिंदेच्या शिवसेनेच्या स्नेहभोजनाला जाण्याआधी परवानगी घ्या अशी कडक सूचना दिल्यात. आता परवानगीची सूचना देण्याची वेळ का आली तर शिंदेच्या शिवसेनेचे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी स्नेहभोजनाचा कार्यक्रम ठेवला. त्या स्नेहभोजनाला ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार संजय जाधव, नागेश पाटील आष्टेकर आणि भाऊसाहेब वाकचौरे यांनी हजेरी लावली. आता या स्नेहभोजनाचा टायमिंगसुद्धा खास आहे. शरद पवारांच्या हस्ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्लीमध्ये सत्कार झाल्यानंतर संजय राऊतांनी थयथयाट केला. राऊतांनी आपण पक्षाची भूमिका मांडत असल्याचं सांगून शत्रूंचा सन्मान केल्याची टीका करत पवारांकडेच खुलासा करण्याची मागणी केली. आणि त्याच रात्री ठाकरे यांचे 3 खासदार संजय जाधव, नागेश पाटील आष्टेकर आणि भाऊसाहेब वाकचौरे शिंदेच्या शिवसेनेच्या जेवणाच्या कार्यक्रमाला गेले. पण त्याचवेळी आदित्य ठाकरे यांच्या परवानगी घेण्याच्या वक्तव्यावरून त्यांचेच जेवण्यासाठी हजर राहिलेले खासदार संजय जाधवांनी पत्रकारांशी अरेरावी केली. जेवणासाठी बोलावलं तर जायचं नाही का असं संजय जाधव म्हणाले. आता हा आदित्य ठाकरे यांच्या परवानगीच्या वक्तव्याला विरोध आहे की काय असाही प्रश्न आहे. तर ही होती मित्रांनो शिवसेना उद्धव ठाकरेबद्दलची माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र मित्रांनो.